नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. मी आता चाललोय शिराळे गावामध्ये आणि आपण मागच्या वेळी या गावाची गाव पण म्हणजे आपल्या चॅनलवरती टाकली होती आणि त्या ठिकाणी गाव पण झाल्यानंतर एक अनोखा असा एक कार्यक्रम असतो आणि या कार्यक्रमाबद्दल मला खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत म्हणजे ऐकून, पण नेमकं ते काय म्हणजे आता मला जी माहिती आहे ती अर्धवट माहिती आहे, त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊन आता अधिक माहिती घेणार आहे आणि कशा प्रकारे कार्यक्रम आहे तो तुम्हाला दाखवतो. पण मला एवढं ऐकून माहिती आहे की कोकणातली एक अनोखी आणि कुठेही तुम्हाला ही अशी परंपरा दिसणार नाही, अशी वेगळ्या प्रकारची परंपरा आहे आणि खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत. रात्र म्हणजे पूर्ण रात्रभर जी हा उत्सव चालतो की हा जो कार्यक्रम आहे तो चालणार आहे आणि शिराळे गावामध्ये घोरप्याचा चाळा म्हणून एक जागा आहे, त्या ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम होणार. तर आता मी संध्याकाळ झाली, मी निघालो त्या ठिकाणी. आता मी म्हणजे पोहोचेपर्यंत रात्र होईल साधारण. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण अधिक माहिती घेऊया कशा प्रकारे हे सगळं कार्यक्रम आहे तो. आणि एक हा एपिसोड तुम्ही पूर्ण बघा, कारण तुम्हाला खूप साऱ्या अशा गोष्टी बघायला मिळतील ज्या तुम्हाला कुठेही दुसऱ्या ठिकाणी बघायला मिळणार नाही. कारण खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी मी या कार्यक्रमाबद्दल ऐकल्यात, ज्या ऐकल्यानंतर मला सुद्धा एक उत्सुकता निर्माण झाली की नेमकं काय म्हणजे ही प्रथा परंपरा नेमकी का केली जाते किंवा कशा प्रकारे केली जाते. ते ही सगळी उत्सुकता आपण त्या ठिकाणी जर आता पाहणार आहोत कशा प्रकारे हा कार्यक्रम होत होतो आणि संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घ्या. तर आता मी चाललोय शिराळे गावामध्ये. शिराळे तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग आणि संपूर्ण म्हणतात ना सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं गाव. तिन्ही बाजूने सह्याद्री आहे गावाला, कारण हे एक म्हणजे पूर्ण सह्याद्रीने घेरलेलं गाव आहे आणि आता म्हणजे गावाकडे जबरदस्त थंडी पडते सध्या, त्यामुळे रात्री खूप थंडी असते तिकडे. तर या गुलाबी थंडीमध्ये आपण जत्रेचा आनंद घेऊया आणि पाहूया कशा प्रकारे हा त्यांचा घोरप्याचा चाळा म्हणजे त्या ठिकाणी जो कार्यक्रम साजरा होतो तो बघूया आपण, संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेऊया. तर आता मी शिराळेला जातोय आणि शिराळे तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत. तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन भेटूया. आणि आता आपण आलोय सडुरे गावामध्ये आणि या ठिकाणी सडुरे आणि शिराळे ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य आणि शिराळे गावचे पर्यटन अध्यक्ष यांच्या नवलराज काळे यांच्या घरी आलो आपण. नमस्कार. आजची जत्रेबद्दल सांगा थोडक्यात माहिती. होय, आज आमच्या शिराळे गावचं घोरीब आहे. त्या ठिकाणी आम्ही चाललोय, सगळी तयारी आहे. बरोबर. आता किती 9:30 झाला जाऊया ना? आता झालं निघालं 9:30 वाजले. तिकडे कार्यक्रम पण सुरू झाला असेल बाकीचा. तिकडे बाकीची काय माहिती असेल तुम्हाला. बरोबर. आता तुमचं गाव पर्यटन मध्ये आलं, त्या अंतर्गत 2 शब्द सांगा काय चाललंय गावामध्ये. हा, आता पर्यटन मध्ये आमचं गाव सिलेक्ट झालेलं आहे. नंतर शिराळे सडुरे आणि त्या अनुषंगाने सर्वात प्रथम आम्ही या पर्यटन समितीची स्थापना केलेली आहे. बरोबर. आणि सध्याची वेबसाईट चालू आहे आमच्या ग्रामपंचायतीची. ती वेबसाईट झाल्यानंतर आमच्या गावामध्ये काय काय पर्यटन स्थळे आहेत, काय आमच्या गावामध्ये उपलब्ध होणार ते सगळं वेबसाईटवरती आम्ही ठिकाणी देणार आहोत. बरोबर, जेणेकरून पर्यटकांना माहिती मिळेल आणि लोकप्रतिनिधी यांना त्यांनी गावाचा विकास साधण्यासाठी सर्वांची साथ घेत आणि आता तुम्ही आला तो रस्ता बरोबर माननीय नितीनजी राणे साहेब यांच्या पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून झाला. वाडी वस्तीवरती रस्ते कामं चालू आहेत, नेटवर्कचे इश्यू आहे ते सगळं आणि भविष्यात येणाऱ्या काळात स्ट्रीट लाईट. बरोबर. पर्यटनामध्ये शिराळे गावे आता म्हणजे असणार निश्चितपणे असणार आणि लोकांचं तसं चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आम्ही जे काही करतोय ते एकट्याने केलं असं नाही, लोकांची सांगड आहे, लोकांची साथ आहे, त्याच्यामुळेच हे आम्ही करू शकतो असा आमचा ठाम विश्वास आहे. आजची तुमची जत्रा आहे ती म्हणजे वेगळी प्रथा आहे ना? हा, वेगळी प्रथा म्हणजे तिथल्या तुम्हाला मागे तुम्ही आला होता गावबहिणीच्या विषयी, बरोबर, त्याचे काय पारंपरिक जे विषय आहे ते आज तिथे ठाऊन आणि एकदम शांत जत्रा, एकदम तिथे काही म्हणजे आवाज नाही, आवाज नाही आणि लेडीज लोक जात नाही, स्त्रिया जात नाही ना. काय आता कसं आहे, रात्रीचा कार्यक्रम लेट होतो त्याच्यामुळे फक्त पुरुष मंडळी जास्त ते कसं आहे, रात्रीचे म्हणजे 3-1 वाजतात त्या सगळ्या प्रक्रिया पार पडायला. बरोबर. त्याच्यामुळे याला काय म्हणतात तुम्ही, घोरीप म्हणतो ना? हा, घोरीप. तर आता मग घोरीपचा कार्यक्रम बघायला चाललोय शिराळे गावात. आपण तिकडे चांगली माहिती तिथल्या स्थानिकांकडून आपण माहिती घेऊ, योग्य माहिती मिळेल. आणि बरोबर. फक्त तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आणि सध्या पर्यटनचे अध्यक्ष म्हणून आता कारण पर्यटन गावामध्ये असल्यामुळे हा विषय पण लोकांना समजेल.
निश्चितपणाने अशा प्रकारे प्रथा परंपरा मी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी चांगलं सहकार्य गेले काही दिवस आम्हाला करताय. बरोबर. जेणेकरून आणि पुढे पण करू आम्ही. पुढे जेणेकरून गावाला आमच्या कुठेतरी सोशल मीडियावरती प्रकाशनाला आणण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत आहे आणि योग्य माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय, याबद्दल आपलं आभार. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण तिकडे जाऊया आणि जत्रेचा आनंद घेऊया. आणि हे त्यांचं सुंदर असं घर आहे सोटरे गावातलं. त्यांची मम्मी आहे इकडे. आणि आता आपण सोटरे गावामधल्या दुकानामध्ये आलो नारळ घ्यायला. हा कुठलं दुकान आहे? नमस्कार. हे आमच्या गावचे युवा उद्योजक मंगेश उर्फ बंटी राणे, त्यांचं एक दुकान आहे. ते दुकान बघतात आणि बाकीचं शिक्षण वगैरे अजून त्यांचं चालू आहे. ओके. आता इथून नारळ घेऊन आपण जत्रेत चाललो. धन्यवाद. किती रुपये नारळ? 35 गावठी नारळ. म्हणजे सोडून तिला त्यांचं दुकान आहे. सगळं भेटणार तुमच्या इकडे बघा. सगळं दादांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आता जत्रे येतलाच ना? हो हो हो. चला हे पण जत्रे येत राहते. सगळेच जत्रेत निघाले. चला. काय केलं आता यांचे सगळे कार्यक्रम चालू आहे इकडे. आपण या ठिकाणी आपल्याबरोबर ग्रामस्थ सुद्धा आहेत आणि आपल्याबरोबर काळे साहेब पण. आता काळे साहेब पहिल्यांदा माहिती येतील. आता आपण इकडे आहोत ना, तुम्हाला माहिती आहे ना काय कार्यक्रम आहे? आणि मी यांच्याकडे पण माहिती आहे. बरीचसा कार्यक्रम आहे आज या ठिकाणी. या ठिकाणी सगळे मानकरी आपल्या समोर आहेत. मी आपल्या युट्यूबच्या द्वारे सर्वांना या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपलं साळुंखे सर, आपलं मी मनपूर्वक आभार आहे की आपण गावामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत गेले कित्येक दिवस झाले की तुम्ही ते आमच्या प्रसिद्धीस आणताय आणि सहकार्य करता, त्याबद्दल आपलं प्रथमतः धन्यवाद. आपल्यासमोर आहेत सुरभाजी पाटील साहेब, त्याच्यानंतर गणपत पाटील साहेब आणि तुमचे सकाराम पाटील साहेब आणि आपले हरिचंद्र पाटील, तातोबा पाटील हे गावाकडचे आणि मुंबईकडचे असं सगळे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. मगापासून बघता इकडे किती गर्दी आहे, लांबून माणसं येतात. या सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती आपल्याला गावकरी आणि मानकरी साहेब देतीलच, परंतु हा जो उत्सव आहे दरवर्षी या ठिकाणी होतो आणि लांबदूरची सगळे आमचे जे भक्त आहेत ते या ठिकाणी येऊन आपल्या देव कांगेश्वर असतील किंवा इथल्या गौरीप असेल या सगळ्यांना नतमस्तक होतात. पावनाई देवी या ठिकाणी आहे आणि अशा भावनेने सगळे आनंदात या ठिकाणी येतात, कार्यक्रम करतात आणि जातात. अधिक माहिती आपण त्यांच्याकडेच जातो. हा गणपतीचा कार्यक्रम हा प्रत्येक वर्षी होतो आणि ह्या कार्यक्रमासाठी भारून लोक या देवाच्या नावाबरोबर येतात, या ठिकाणी येतात आणि त्यांची जे काय त्यांच्या इच्छा असतात त्या या ठिकाणी पुऱ्या करून जातात आणि हा देव पूर्ण करून देतो. आणि यांची तारीख कशी म्हणजे तारीख अशी नक्की काय सांगू शकत नाही. म्हणजे तुमचे गावपणावरती अवलंबून सगळं असतं. देव कौल देव तेव्हा कारण ते गावपण झाल्यानंतर हे कार्यक्रम होतो. बरोबर. आणि हे कार्यक्रम झाला की ते वार्षिक पूर्ण होतं. म्हणजे गावपणीचं वार्षिक तुमचं पूर्ण होतं. बरोबर. आता हे वार्षिक झाल्यानंतर पुढच्या लागवडीला सुरुवात. बरोबर. म्हणजे आता तुम्ही पुढच्या शेतीबीतीची कामाला सुरुवात होते. ओके. अशी तुमची प्रथा आहे. आणि हे जे आता मशाल पेटते त्याचं काय आहे? ते 7 फूट काय? मशाल म्हणजे ते मोठं शास्त्र आहे त्याच्या मागे. आणि ह्या पूर्वी काळात ही मशाल म्हणजे हा मेन कार्यक्रमाचा ठेवलेला आहे आणि त्याच्या मागे एक शास्त्र मोठं घडलेलं आहे. पण ते आम्ही कोणाला सांगू शकत नाही. बरोबर. पण तुमच्या प्रथेनुसार तुमची मशाल आहे, पण ती 60 फूट असते. किती फूट असते ती? 60 हाताची असते. 60 हाताची. 60 हाताची. आणि पूर्ण रात्र परंपरेमार्फत तुमचं चालू आहे ते चालू असते. बरोबर. म्हणजे बांधावी लागते. बरोबर. तुमचं मेन कार्यक्रम मशालीच्या नंतर लोकांची गारणी आणि आता याच्यानंतर महाप्रसाद असंच स्वरूप आहे कार्यक्रमाचं ना. आणि या ठिकाणी म्हणजे वाद्य कुठचं वाजवत नाही. म्हणजे शांतच आहे सगळं. आता सगळेजण बसणार शांतपणे, महाप्रसाद घेणार आणि आपापल्या घरी जाणार. अशा प्रकारे आम्ही देवाला सांगणार. महाप्रसाद झाल्यानंतर पुन्हा गारणी होणार ना. काय लोकांच्या असते आम्ही देवाला सांगणार आणि त्या नुसत्याने पूर्ण होतात लोकांची.
ओके, त्याच्यामुळे भरपूर लोक त्यामुळे लोक या ठिकाणी येतात. बरोबर. आणि घोरप्याच्या चाळाच्या ठिकाणी, घोरप्याचा आज म्हणतात होय, ना, चाळ आहे. घोरप्याच्या चाळाच्या ठिकाणी आपण आहोत. आणि होय. या वर्षी मी 2025 ची जत्रा बघतो, त्यांची म्हणजे घोरप्याचा कार्यक्रम बघतो. तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. इकडे आता चूड पेटवतात. जवळपास 60 फूट मशाल आहे. रात्रभर जायला मशालीवर जत्रा होती दिनापूरला. लाकडा का वेगळी असतं, वेगवेगळ्या झाडाची लाकडा वरती ठेवणार वरती त्यांच्यावर पेटल्यावर पेटल्यावरती आणि मग सरकवीत जाणार पुढे. इकडे जवळपास 60 फूट लांब ही मशाल ही रात्रभर पेटणार. तिकडे पेटते ती मंदिराकडे, तिकडे आता पेटवलेली आहे. रात्रभर सकाळपर्यंत पेटणार ती. त्या राखणीबद्दल जेव्हा तुझ्याजवळ नारळ ठेवले त्याच्या कामाची जेव्हा पुस्तकं झालेली आहे जेव्हा तेव्हा ते आपलं राखाड पेटताय मान करून घे आणि मशाल पेटत चालले सरकवत रात्रभर अशी पुढे घेणार. जशी जळणार तशी पुढे घेणार. 60 फूटची मशाल. आणि आता सगळेजण महाप्रसादाची वाट बघतात. इकडे आता जेवणाची तयारी. रात्रीची आता वाजले 1 वाजला. 1:30 वाजला ना. 1:30 वाजला. सगळे धागा उभे आहेत थंडीमुळे. गप्पा मारतो बसतो तिकडे. वेताचे काटे 50 रुपये नाव. तुम्ही पण नाही आम्ही ते नाही. चिकन वेगळं टाकला.
बोलते मस्त नामदेव असा करायचा तिकडे घे तिकडे घे तिथून मीठ टाकू इथून टाकला कोथिंबीर कुठे कापली महाप्रसाद जोरदार बनतो इकडे. एकदम शांत वातावरणाचा कार्यक्रम असतो. अजिबात आवाज नाही, कुठचाही गोंगाट नाही, शांतता प्रिय देवस्थान. जेवण म्हणतात इकडे. आंबरडचे सावंत पण इले. काय नाव तुमचा? प्रशांत सावंत. आता किती वर्ष इकडे होता? किती वर्ष येत? तरी झाले 4-5 वर्ष. 4-5 वर्ष झालं ना. लॉकडाऊन मध्ये काय आलेलं नाही. दरवर्षी. हा म्हणजे जवळपास 5 वर्ष इकडे. 5 वर्ष येते. लांबून लोक येते इकडे. आणि तुमचं दुकान काय वैभवडी का ना? वैभवडी. सावली कुठचं हॉटेल तर? सावली हॉटेलच्या बाजूला. बाजू घड्याचं दुकान यांचं. येवा पेटा किंवा ट्रेन सगळे वाट बघता आता महाप्रसादाची. मस्त थंडी पडली, थंडी वाढली ती. रात्री 3 वाजता महाप्रसाद चालू झालेला आहे. सगळेजण आता आनंद घेणार महाप्रसाद. त्याच्यानंतर पुन्हा देवाची गारणी होणार पुढच्या वर्षीसाठी. आता पुढच्या वर्षी 9 बोलले जाणार ना. आता जेवण झाल्यानंतर 9 बोलतात. कोणाची नाव सोडून ठेवायचे असेल तर. आणि जे काही भाविक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा हात भेटीचा नारळ त्या ठिकाणी ठेवतात. ओके. अशा प्रकारे कार्यक्रम आहे. रात्रीचे आता 3:30 वाजले. सगळेजण इथे महाप्रसादासाठी बसले. दुसरी पंगत चालू झाली. तर एका टोकाला असलेलं शिराळे गाव पण आज रात्री 3 वाजता 3 ते 3:30 यावेळी एवढी जवळपास 500+ माणसं आहेत. 500 जास्त होतील ना माणसं? हो, 500 जास्त माणसं. लांबून लोक आले. कोल्हापूर कुठे आले साधारण अंदाज? जवळपास ह्या पंचक्रोशीतले सगळे वैभवडी तालुका आजूबाजूच्या तालुक्यातून कोल्हापूर पासून जे काही इथले ग्रामस्थ आहेत त्यांचे पाहुणे वगैरे सगळे म्हणजे साधारण 100 ज्यांना ह्या गोष्टीची माहिती मिळते ते सर्वजण या ठिकाणी येतात. बरोबर. आणि आज सकाळ अजून मला वाटतं एक तास तरी कार्यक्रम इथे चालेल. 4:30-5 वाजता असं काही लोक लांबची आजला असते ती इथेच झोपतात. अशा प्रकारचा हा एक एकदम शांत, काही आवाज नाही. बरोबर. आणि इथे कुठली शोबाजी नाही, स्टंटबाजी नाही. अगदी चांगल्या मनोभावनेने त्या ठिकाणी सगळे लोक काम करतायत. इथले मानकरी असतील, इथले
ग्रामस्थ असतील, अतिशय मनमिळावं असं काम त्यांचं चाललंय. आपण एकदम आदरात ते चांगलं आहे. बरोबर. जेवण करण्यापासून किती शांतता आहे, म्हणजे लोकांचा अलोट या ठिकाणी गर्दी जरी असली तरी जे व्यवस्थापन या ठिकाणी जे करतायत अतिशय शांतपणाने ते करत आहेत आणि निश्चितपणाने आदर्श घ्यावा असं काम इथल्या ग्रामस्थांच्या वतीने होतं. माणसे किती येऊ देत, भाविक किती येऊ देत, त्यांना शेवटपर्यंत जेवण देण्याचं काम देखील या ठिकाणी व्यवस्थापन करणारी त्यांची जी काही मंडळी आहेत सर्व करतात. आणि सगळे मनोभावे म्हणजे सगळ्यात सेवा. निश्चित. आणि आता जेवण झाल्यापासून आता नारळ ठेवण्याचे कार्यक्रम चालू झालेले आहेत. लाईन लागली. ज्याला कोणाला नवस करायचे असतील, कोणाचे नवस हे करायचे असतील, नवसरून ठेवायचे असतील, अशा प्रकारचे सगळे कार्यक्रम आता या ठिकाणी चालू होतील. सकाळपर्यंत हा कार्यक्रम होईल आणि नंतर मग ग्रामस्थ आपापल्या घरी जाऊन पुढील कार्यक्रम जे काय असतील, म्हणजे घरगुती काय विषय असतील, या सगळ्या गोष्टी करून मग जत्रा उत्सवाची त्यांच्या कार्यक्रमाची हे करतात, सांगतात. म्हणजे गाव पळणीचा कार्यक्रम चालू झाला तर पूर्ण वार्षिक पूर्ण. आणि याच्यानंतर मग त्यांची शेतीवाडीची जी कामं आहेत मूळची आता आपल्या चालू करतात. इथली एरियातली सगळी कामं आहेत ती उद्यापासून त्यांची चालू होतात. अशा प्रकारे एक वेगळी जत्रा बघायची होती आणि आपण बघितलेली आहे. आज रात्रीचे 3:30 वाजले, म्हणजे हे 4, 4:30, 5 पर्यंत जेवणावर चाललं. इकडे आता गाऱ्याने चालू झाले तिथून. आणि नवस बोलतात, नवस जमेगी आणि तुझा तत्व राजी करते राजीच्या माने घेऊन बसतो आणि त्याची नोकरी पुन्हा त्याला मिळवून दे आणि नवसात पाणी नवस घे, नंतर मला भला पाडून दे. अशा प्रकारे पुन्हा पुढच्या वर्षीच्या रखवलीची गारणी चालू झाली आहे. अशा प्रकारे कोकणातली अनोखी प्रथा घोरीप आणि म्हणजे घोरीपचा जत्रोत्सव बघितला. कुठचाही आवाज एकदम शांत, सगळे मस्त महाप्रसादाचा आनंद घेतो. रात्रीच्या 3:15, 3:30 वाजले. 3 वाजल्यापासून जेवण चालू झालं. ही दुसरी पंगत आहे. पहिल्या पंक्तीला जवळपास 200-250 माणसं जेवली. आता पुन्हा 200-250 माणसं जेवली. सगळे वाढायला चालायला भेटत नाही ना आपल्या काम नुसतं हे भरतं पाहिजेत ना. आपल्यावर चाकरमानी पण इकडे काय ना तुमचं चाकरमानी काय नाव? मुंबईचे नाव काय? बबन बोडेकर. बबन बोडेकर. आणि सुद्धा आता इकडे आपल्या कार्यकर्त्याबरोबर काम करतात. तुमची अशीच जत्रा दरवर्षी ह्याच पद्धतीत असतं ना? हो किती वर्ष किती झाले एकदम शांत. गापळणे एकदम शांतता. गापळण ते किती वर्ष चालू आहे. पहिले लोक 1 महिना राहायचे. बरोबर. आता तुमचे 7 दिवस, नंतर 15 दिवस, आता काय 6 दिवस, 7 दिवसावर. बरोबर. पहिले तिकडे रुंजुण्यात जायचे. तिकडे रुंजुण्यात जमीन आहे. ओके. नंतर मग पाण्यापिण्याची तिकडे व्यवस्था नाही म्हणून इकडे तिकडे पूर्ण गाराणी चालू झाली आहेत. सकाळपर्यंत कार्यक्रम चालला. मशाल जवळ चालली, 7 फुटाची मशाल. राग पडली. सकाळपर्यंत जवळ राहणार लागलंच. किती शिल्लक राहिले आता? किती फूट? अजून 30 फूट शिल्लक आहे. 7 फुटाचे होते, 30 फूट शिल्लक आहे. सगळे नापणेवाले इकडे. नापणे किती लोक येले नापण्यात ना? 10-12 ना. सगळे लांबसून लोक येतात. महाप्रसाद घेतलास? महाप्रसाद घेतलास? तुम्ही किती वाजता आला? 7-10 वाजताच.